सापडला का? नाही ना बाबुडी, प्रयत्न करतोय, शोधतोय ना मी बेबी. थांब जरा. तुला आठवतंय कुठे ठेवला होतास तू हार? बाबा, तो हार माझ्या गळ्यातच होता. मी काढून नाही ठेवला कुठे. नक्की? हो बाबा, नक्की. बेबी सगळीकडे शोधून झाले, आता नाही सापडत आहे कुठेही हार. असं कसं झालं? बाबा, मला तो हार हवाय. अगं अथर्व, काय झालं? सापडला का बाबा नेकलेस? अगं तीच शोधाशोध चालू आहे, पण कुठे दिसत नाही हार. वेदा, हा? ऐक ना बाळा. वेदा बाळा, तो घराबाहेर गेला नसेल, नेकलेस असेल इथेच कुठेतरी. शोधू आपण सगळे. आणि जर नाही सापडलं तर? मी तुला दुसरा आणून देईन. सेम टू सेम? हो, अगदी सेम टू सेम आणून देईन. पण आजोबा, थोडं लवकर आणून द्या. हा, आणूया. मी काल रात्रभर मायावर लक्ष ठेवून होते. तिने काहीच केलं नाहीये, मग नेकलेस कुठे गेला? वेदा, वेदा, त्या आजी आल्यात. त्यांनी ना तुझ्यासाठी काहीतरी गिफ्ट आणलंय. चल बघूया. वाव, गिफ्ट वेदा. जा जा जा, लवकर जा. अथर्व, मला माहिती आहे की नर्मदा अनेक वेळेला गोष्टी रचून सांगत असते, पण तिने सापाची जी काही गोष्ट सांगितली ना, ती कदाचित खरी असूही शकेल. म्हणजे घरात आपल्या ज्या काही विचित्र गोष्टी घडतात आता वेगवेगळ्या. बाबा, तुम्ही त्या स्वामीजींबद्दल सांगितलं होतं, ते परत कधी येत आहेत? हां, ते उद्या मुंबईत येत आहेत. मी बोलतो त्यांच्याशी एकदा. हां, बाबा, आपल्या घरात परत काहीतरी अघटित घडण्याच्या आधी जे करायचंय ते करा. मॅडम, या म्हातारीचं काय? आपल्या फॅमिली मेंबर असल्यासारखी वागते ही. कधी येते, कधी जाते. आणि मला तर वाटते की त्या रामपुरेंच्या नेमप्लेटवर सुद्धा हिचं नाव लागणार आहे. हिचं नाव ऍड करायचं नाहीये, कायमचं मिटवायचंय. आली का वेदा? आजी, वेदा. अगं हो का? हा वेदा. आजी, पाय पडते. हो हो, अक्षवंत हो, सुखी राहा. काय झालं? माझं लेकरू एवढं उदास काय? आई घरात नाही म्हणून का माझ्या लेकराचं काही हरवलंय म्हणून? हा, आज पुन्हा काय करायला आली ही म्हातारी? आजी, वेदाच्या आजीने दिलेलं नेकलेस आहे ना, हरवलंय. हो का? वेदा, ऐक बाळा, काही गोष्टी ना हरवलेल्या चांगल्या असतात. हा, असू दे असू दे. मी ना एके ठिकाणी गेले होते, तिथून ना एक छानसा हार मी तुझ्यासाठी आणलाय. दाखवते तुला. हा, बघ आता. हा बघ, आहे ना छान? हो आजी, थँक्यू. कळी खुल्ली माझ्या बाईची. अगं, ह्याच्यात ना देवी आईचा फोटो आहे. ती देवी आई कायम तुझं रक्षण करणार.
आता तुला भ्यायची गरज नाही. हा घाबरू नकोस. हा चल शाणी ग माझी बाळती. थँक्यू आजी, छान आहे खूप. हा हार आहे. मार्केटमध्ये 10 रुपयाला 4 धागे मिळतील असे. आत्या, आजीने एवढं प्रेमाने आणलंय ना वेदासाठी. प्रेमाची किंमत करतात का? अनन्या, हा आजी. तुमची पूजा मांडून झाली का ग? हो, पूजा झालीये, आता फक्त आरती बाकी आहे. बर, मग मी अगदी योग्य वेळेवर आले नाही का? हो. आजी हा नमस्कार करतो. सुखी राहा बाळा. चल अनन्या, हा? आरती सुरू करूया. हो. या आजी. हो आले. हा देवी महागौरी, तुझी कृपा या रामपुरे कुटुंबावर कायम राहू देत आणि या घरावर आलेली सगळी संकट लवकरात लवकर दूर होऊ देत. इथे थांबले तर मला आरती आणि प्रसाद घ्यावाच लागेल. नाही, नकोच ते. अनन्या, हा आजी. मला जरा स्वयंपाक घरात घेऊन जातेस का? आजी, तुम्हाला काही हवं असेल तर मला सांगा, मी आणून देते. नाही रे बाळा, मला माझ्या हाताने पाणी घ्यायचंय. हा ठीक आहे, चला. मी माझी काठी काढते. हो दादा. हे काय वेद? मला या आजीने दिलं. छान आहे ना? खूप छान. गौरी मातेच्या कृपेने आता सगळं नीट होणार.